या इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे राजकीय इंटरव्ह्यू जो हॉस्पिटलमध्ये घेण्यात आला, ज्याच्यामध्ये पडळकर होते, त्यांचे काही कार्यकर्ते होते आणि तो जो पीडित व्यक्ती आहे त्याचं नाव आहे शरणू हांडे, याच्या स्टेटमेंट प्रमाणे असं सांगण्यात आलं होतं की पुण्यावरनं काही लोक आली होती. पण पोलिसचा रिपोर्ट जर आपण बघितला त्याच्यामध्ये जी कुठली नावं घेतली ती सर्व सोलापूर जिल्ह्यातली लोक आहेत, सोलापूर शहरातली लोक आहेत. त्याच्याबरोबर हा जो हांडे शरणू हांडे जो आहे त्याला कुठून उचलला तर एक सोलापूर या राज्य बिअर शॉपीच्या जवळून त्याला उचललं. आता बिअर शॉपीचा उल्लेख आहे म्हणून मी इथं सांगतो. त्याच्याचबरोबर याच्यामध्ये पोलिसांनी स्पेसिफिकली सांगितलंय की सदरची घटना ही पूर्व काहीतरी त्यांचा वाद होता या दोघांचा, याच्यातून ती घडलेली आहे. म्हणजे राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये कुठेही नाही असं पूर्णपणे या सरकारने तिथं पोलीस प्रशासनाने उल्लेख केलेला आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर शरणू हांडे हा पडळकरांचा कार्यकर्ता आहे. त्याच्याबरोबर अमित सुरवसे हा आमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. पूर्वीपासून धनगर समाजाचे जे मुद्दे आहेत ते आमच्याकडे येऊन तो सातत्याने तिथं मांडायचा. याच्यामध्ये आपण समजून घ्या की ही जेव्हा घटना घडली ती काल म्हणजे 30 जूनला सुरवसे म्हणजे काल ही घटना घडली हांडेच्या बाबतीतली. अमित सुरवसे आणि त्याच्याबरोबर काही लोकांनी त्याला हाणमार केली असं तिथं कळतंय आणि त्याचं अपहरण झालं. आता शरणू हांडे जो आहे त्याने सुद्धा अमित सुरवसेला 30 जूनला मारहाण केली होती. त्याचा व्हिडिओ आपण जर बघितला तर तो व्हिडिओ इथं आहे. अतिशय वाईट परिस्थितीमध्ये त्याला तिथं मारलं होतं, त्याच्यावर तिथं हाणमार केली होती आणि त्याचा हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ हा लोकांमध्ये या हांडेली तिथं प्रसिद्ध केला होता. याच्यामध्ये अमित सुरवसेला कुठं ना कुठंतरी भावनिक झाला असेल, वाईट वाटला असेल. पोलिसांकडे तो गेला होता नव्हता तो त्याला विचारल्यानंतरच आपल्याला कळेल. आणि मग कुठंतरी त्याची ती भावना होती. हांडे आणि सुरवसे हे मित्र आहेत, एकामेकाला ते फार पूर्वीपासून ओळखतात. पण मग राजकीय दृष्टिकोनातून आणि व्यक्तिगत विषयातून त्यांच्या बाचाबाची अनेक वेळा तिथं झालेली आहे. त्यामुळे अमित सुरवसेला 30 जून रोजी फार भयानक पद्धतीने तिथं मारलं होतं. त्याचे व्हिडिओ हे प्रसिद्ध केले होते. त्याला फार खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोललं गेलं होतं आणि त्याच्यात तो मनातून दुखावला होता. आता आमच्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की जर अमित सुरवसे कालच्या प्रकरणामध्ये जबाबदार असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी. पण त्याच्यावर कलम टाकत असताना तुम्ही कलम कुठले टाकताय हे सुद्धा पोलिसांनी सांगितलं गेलं पाहिजे. आणि 30 जूनला अमित सुरवसेला त्या धनगर कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने मारलं गेलं तर मग आता व्हिडिओ अख्ख्या लोकांसमोर तो आलेला आहे. मग पोलीस प्रशासन अमितवर जी कारवाई तिथं करत आहात तशीच कारवाई हांडेंवर सुद्धा तुम्ही करणार आहात का असा प्रश्न तिथं आम्ही सर्वजण करतो. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काल जेव्हा ही घटना घडली होती आणि आज तिथं पडळकर जे गेले होते, पडळकरांबरोबर काही लोक होती. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर शरणू हांडेच्या कानात एक माऊली हळवणार, माऊली काय तुझं नाव आहे, हळणवर असा कार्यकर्ता त्या शरणू हांडे याच्या कानामध्ये काय बोलतो याचा फोटो, याचा पूर्णपणे व्हिडिओ आहे. तो कानात जे काय बोललात त्याच्यानंतर अचानक लगेचच या हांडेली माझं नाव तिथं घेतलं. आता हा जो व्यक्ती आहे जो माऊली हवळणार आहे हा भाजपचा एक कार्यकर्ता आहे. तो किसान सेलचा भाजपचा पदाधिकारी आहे आणि ते किसानासाठी आणि शेतकऱ्यासाठी काय केलं हे तिथल्या लोकांना तुम्ही विचारा. पण तो कशासाठी प्रसिद्ध आहे हे सुद्धा तुम्ही सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. वाळूच्या प्रकरणामध्ये त्याच्यावर गुन्हे बरंच काय आहे. आता अशा पद्धतीने तुम्ही कानात काहीतरी सांगता आणि मग लगेचच तो हांडे माझं नाव घेतो. मग याच्या मागे मुद्दामून मला फ्रेम करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या आणि आमदाराच्या माध्यमातून केला जातो का असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आता हा माऊली जो हळवणार आहे तो आजच सकाळी हा जे काय त्यांचं नाव पडळकर यांच्या गाडीमध्ये पंढरपूरच्या आसपास तो पडळकरच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी तो बसला. आता हवळणार जो आहे आता त्याचं नाव हळणवर म्हणजे माऊली हळणवर जो आहे त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत. तो पडळकरचा कार्यकर्ता आहे
आणि मग आज सकाळी पडळकरांच्या गाडीत बसल्यानंतर एक रणनीती ठरली होती की आता या विषयामध्ये रोहित पवारांना आपल्याला कुठं ते अडकवता येईल. आणि मग ही रणनीती जी गाडीत तिथं ठरली, त्यानंतर आपण जर बघितलं तर या माऊलीने कानामध्ये, हंडेच्या कानामध्ये जे सांगितलं आणि त्यानंतर अचानक हंडेली तिथं माझं नाव घेतलं. हंडेली काय सांगितलं की मी व्हिडिओ कॉन्फरन्स केला, नाही तर मोबाईलवर मी व्हिडिओच्या माध्यमातून बोललो. एक तर काल दुपारपासून मी कुठलाही फोन कोणाचाही तिथं घेतला नाही, कारण का मी छत्रपती संभाजीनगरमध्ये काही राजकीय कार्यक्रमासाठी आलो होतो. त्यानंतर मी आता अमरावतीला आलेलो आहे, मध्ये वाशिमला मी गेलो होतो, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये होतो. आणि एक सांगतो, मी व्हिडिओ कॉल कोणाशीही करत नाही, मी घरच्यांशी सुद्धा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलत नाही. मग हा कोण लागून गेला हंडे की ज्याच्याबरोबर मी व्हिडिओ कॉल तिथं केलाय. त्यामुळे पोलिसांना माझी विनंती आहे, खोलात जावा, SIT फॉर्म करा, खरं काय हे लोकांसमोर तिथं हे आलंच पाहिजे. हाच तो माऊली हळवणर जो पडळकरचा कार्यकर्ता देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर सुद्धा त्याचा त्या ठिकाणी फोटो आहे. आणि फोटोचा विषय तुम्ही काढला असल्यामुळे आता हे जर फोटो आपण सर्वांनी बघितले, हे बावनकुळे साहेबांचा फोटो आहे. हा फोटो कोणाबरोबर आहे तर हा दीपक काटे म्हणजे प्रवीणदादा गायकवाड ज्यांना सोलापूरमध्ये मारहाण केली गेली, त्यांच्यावर शाई फेकली गेली, तो कोणाचा कार्यकर्ता आहे? तो हा बावनकुळे साहेबांचा कार्यकर्ता आहे. आता प्रवीणदादा गायकवाड जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही मारहाण करता. तुम्ही या काटेवर जो मर्डर केलाय त्यांनी स्वतःच्या चुलत भावाला मारून टाकलेलं आहे, 7 वर्ष जेलमधून जाऊन आलेला आहे. अशा व्यक्ती हा भाजपचा कार्यकर्ता आहे आणि बावनकुळे साहेबांबरोबर त्याचे फोटो आहे. मग आपण असं म्हणायचं का बावनकुळे साहेबांचीच याच्या कानामध्ये सांगितलं जा प्रवीणदादा गायकवाड जो सामाजिक कार्यकर्ता आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन चाललेला आहे, त्याच्या विरोधात तू ऍक्शन घे, त्याला मारहाण कर, असं मग बावनकुळे साहेबांनी तिथं सांगितलं का? हे सर्व त्या लोकांचे तिथं फोटो आहे, बावनकुळे साहेबांबरोबरचे फोटो तिथं आपण सर्वजण बघू शकतो. आता निलेश गायकवाड, राम शिंदे सरांबरोबर हा फोटो आहे, हा जामखेडचा आहे. निलेश गायकवाड कोण आहे तर मोकोका लागलेला एक व्यक्ती आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये आज जर आपण बघितलं तर तिथे अनेक ज्या सोलारच्या कंपनीला हा माणूस तिथं धमक्या देतो. आता राम शिंदे सरांच्या प्रचारामध्ये हा व्यक्ती तिथं होता. अजितदादांचा लोकसभेचा सुद्धा जो प्रचार होता त्याच्यामध्ये हा व्यक्ती तिथं होता. मकोका आहे आणि पुणे सीपींनी याच्यावर तिथं कारवाई केली, तिची परेड सुद्धा काढली होती. मग राम शिंदेनी त्याच्या कानात सांगितलंय का हे गुन्हेगार? मग हा फोटो त्याच्याबरोबर असेल तर मग हे कोण आहेत? त्याच्याच बरोबर हा जो फोटो आहे, हा फोटो जो सेशन मध्ये जो काही मारापिटी झाली होती त्याच्यामध्ये या व्यक्तीला म्हणजे हा आहे पडळकरचा कार्यकर्ता, हा अधिवेशनामध्ये त्याला तिथं आणलं गेलं आणि पडळकरच्या माध्यमातून तिथे असणाऱ्या एका देशमुख नावाच्या कार्यकर्त्यावर मारहाण याच व्यक्तीने केली. या व्यक्तीवर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.